नात्या नात्याने केले सांत्वन, आले सार्थक ठरून जीवनातल्या या चक्रातून, धुमले आज फिरून धरतीच्या वाटेवर अंकुरते गेले, गेले दुःख विसरून आठवणीच्या ओंजळीत आले, आठवणीच्या ओंजळीत आले, निवडलेले मोती, निवडलेले मोती, निवडलेले मोती, निवडलेले मोती. एक गोष्ट विसरताय तुम्ही. अहो, आपल्यासारखे कितीतरी मध्यमवर्गीय माणसं फ्लॅट, कार यासारख्या लक्झरियस गोष्टींच्या मागे धावून कर्जांचा डोंगर उभा करतो. त्यात काय सहज फेडता येईल. बस थोडीशी मेहनत केली की झालं. पण ह्या सुखामागे धावताना तुम्ही खऱ्या सुखापासून वंचित होताय, हे समजतंय तुम्हाला? अहो, रुचाकडे तुम्ही पूर्णतः दुर्लक्ष करताय आणि म्हणूनच आज ती अशी विचित्र वागतेय. आज तिने पुस्तकं फाडली, हे चांगलं नाहीये. हे आणि एवढंच सांगायचंय मला तुम्हाला. कसला विचार करताय? जान्हवी, कधी कधी आपल्या वस्तूंकडे आपलं नीटच लक्ष जातच नाही ना. तुझ्या वस्तू नाहीये, मुलगी आहे आपली. तिची आई म्हणून घ्यायची लाज वाटते मला. एकदम एवढी एक्साइट होऊ नकोस. खरं तेच बोलते मी. स्वतःच्या मुलीलाच नाही समजून घेऊ शकले. नको त्या गोष्टींच्या मागे धावत राहिले आणि त्याचेच परिणाम भोगतोय. त्याचंच वाईट वाटतंय मला. जानू, मला असं वाटतं की एवढं गिल्टी फील करून घ्यायची काही गरज नाही. आपण आपली जबाबदारी ओळखून वागतोय आणि मला वाटतं तुझ्यासारख्या कित्येक बायका घर आणि नोकरी दोन्ही सांभाळतातच की. हो, पण मला नाही जमलं. दोन्ही गोष्टी नाही सांभाळता आल्या मला. त्याचेच परिणाम भोगतोय ना आपण. हे बघ, तू खूप इमोशनल होतेस. अशाने आहे त्या परिस्थितीवर मात करता येणं आपल्याला शक्य होणार नाही. तेव्हा भावनेच्या आहारी न जाता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि मला एक सांग, आहे त्या परिस्थितीत तू नोकरी करणं आवश्यक आहे हे पटतंय ना तुला? हो, पटतंय ना. तुमच्यासारखा प्रॅक्टिकल विचार केला ना तर पटतंय. आजपर्यंत तुम्ही जे सांगितलं ना ते सगळं केलं मी. पण आता यापुढे मला माझ्या मुलीचा विचार करायचाय. तिची आई म्हणून जगायचंय. आणि त्यावर एकच उपाय आहे. कोणता? नोकरी सोडण्याचा. जान्हवी, हो अगं काय बोलतेस तू? हो, मी उद्याच राजीनामा देणार आहे. यापुढे संपूर्ण वेळ रुचाची आई बनून राहणार आहे मी. हे बघ, नो मोर डिस्कशन्स प्लीज. गुड मॉर्निंग. आई, तू आज सुट्टी घेतलीयस का? आता ऑफिसला कायमची सुट्टी. खरंच? अगदी खरं. आता इतरांना जेवढी आई मिळते ना तेवढीच तुलाही मिळणार.